एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुरेश धस यांच्या विरोधात प्राजक्ता माळी आता तक्रार करणार आहे। एकूणच सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव बीड हत्या प्रकरणामध्ये घेतलेलं होतं। परळीमध्ये त्यांचं सारखं येणं जाणं असल्याचं सुद्धा सुरेश धस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं आणि याच विरोधात आता अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार असल्याची माहिती मिळते। सुरेश धस यांच्या विरोधात प्राजक्ता माळी आता महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती समोर येते। आपण पाहतोय बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस हे वारंवार वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत होते। शिवाय धनंजय मुंडे यांच्या जवळचे हे वाल्मिक कराड असल्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंवर सुद्धा निशाणा साधलेला होता आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी प्राजक्ता माळीचं नाव यामध्ये घेतलं होतं आणि आता प्राजक्ता माळी या विरोधात आक्रमक झालेली आहे आणि ती आता महिला आयोगाकडे सुरेश धस यांची तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आजच माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या प्रकरणात मिळतात? खरं तर बीड मधल्या मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या आत्महत्ये प्रकरणासंदर्भात जे भाजपचे आमदार सुरेश धस जे आहेत ते आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहायला मिळतात। आज त्यांनी बीडमध्ये एसपी कार्यालयात जाऊन एसपींची भेट दिली आणि त्यानंतर एसपी कार्यालयाच्या बाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांनी खरं तर परळीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने होतं या सगळ्या संदर्भाचा उल्लेख करत प्राजक्ता माळी असेल, रश्मिका मंदाना असेल आणि इतर अभिनेत्रींची जी आहे ती नावं घेतलेली होती। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता प्राजक्ता माळी ज्या मराठी सिनेक्षेत्रातल्या अभिनेत्री आहेत त्यांनी खरं तर आक्षेप घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात महिला आयोगात त्या तक्रार देणार असल्याची माहिती जी आहे ती आता या संदर्भात मिळताना पाहायला मिळते। त्यामुळे महिला आयोगाकडनं यापुढे काही पाऊल टाकलं जाणार का सुरेश धस यांच्या विरोधात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। अगदी नक्कीच। धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।